तर यस आपल्या वेगवेगळ्या सिस्टीम आहे, पण जर मी तुम्हाला विचारलं इम्युनिटी सिस्टीमचे ऑर्गन सांगा, तुम्ही सांगू शकणार. त्याच्यामुळे आपल्याला काहीच माहित नाहीये इम्युनिटी बद्दल. ही पॉवर आहे, एक ॲबिलिटी आपली. बरोबर. यस, कोविड मध्ये सगळ्यांनी म्हटलं होतं इम्युनिटी वाढवा, है ना, इम्युनिटी वाढवा. बरोबर. तर बेसिक इम्युनिटी काय आहे, तर ते आपण समजून घेऊ, आणि मग इम्युनिटी कशी वाढवायची. बरोबर. कोविड मध्ये है ना, कोण या ठिकाणी वाफ घेत होतं, एवढी वाफ घेतली की नाकातले केस जळून गेले सगळे. है ना, कोण या ठिकाणी काढे घेत होते, कोण च्यवनप्राश खात होतं, कोण अजून नवीन नवीन शोध लावत होतं. है ना. अशाने इम्युनिटी वाढते का? नाही. आणि इम्युनिटी वाढलं तरी पण ते चांगलं नसतं. इम्युनिटी वाढायला पण नको, इम्युनिटी कमी पण व्हायला नको. है ना, बॅलन्स मध्ये पाहिजे. बरोबर, बॅलन्स मध्ये पाहिजे, प्रॉपर बॅलन्स मध्ये पाहिजे. तर एक इमेज आहे तुमच्या समोर. बरोबर. है ना, एक ह्युमन बिंग दाखवलाय, आणि काय म्हणतोय स्टॉप. बरोबर. आणि इथे काय आहे? बरोबर. यस, या ठिकाणी काही, या ठिकाणी व्हायरसेस, बॅक्टेरिया, मायक्रोब्स. बरोबर. तर काय कन्सेप्ट आहे इम्युनिटीचा? है ना, काय एक्झॅक्टली आहे? बरोबर. इम्युनिटी बघू शकते का? नाही ना, मायक्रोबला बघू शकते का? त्यांना म्हणतात थांब तिकडेच थांब. बाकी आपल्याला दिसत नाही, इम्युनिटीला दिसतात. काय कन्सेप्ट आहे? या या फोटोवरून काय सजेस्ट करायचंय? काय इम्युनिटी? इम्युनिटी काय आहे? यस, ही एक ॲबिलिटी आहे, ही एक प्रॉपर्टी आहे. कोणती ॲबिलिटी आहे, कोणती प्रॉपर्टी आहे? कोणती प्रॉपर्टी आहे? नेमकं काय म्हणायचं इमेजला? मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल. बरोबर. है ना. इस जालिम दुनिया में, बेदर्दी दुनिया में, है ना, तुमको ऐसा लगे कि तुम्हारा कोई नहीं, तुम अकेले पड़ गए. बरोबर. असं जर वाढायला लागलं की तुम्ही अलोन आहे, है ना, तुमचं कोणीच नाही. बरोबर. है ना, एकदम सॅड झाले तुम्ही. बरोबर. कोणी मित्र तुमच्याशी बोलायला तयार नाही, कोणाला वेळ तुमच्यासाठी नाही, सगळे बिझी मोबाईल मध्ये. बरोबर. है ना, असं जर वाटत असेल तर डोंट वरी, तुम्ही एकटे नाही आहे. है ना, यू आर नॉट अलोन. बरोबर. आपल्या आजूबाजूला हजारो करोडो कोण असतं? कोण असतं? कोण असतंय? करोडो कोण आहे? बरोबर. मायक्रोब्स. है ना, या ठिकाणी कोणते मायक्रोब आहे? बेसिकली व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे. बॅक्टेरियामध्ये कोण आहे? है ना, प्रोकॅरियोट्स आहे. बरोबर. हेल्मिंथ आहे, वॉर्म्स आहे. है ना, प्रोटोझोआ आहे. है ना, प्रोटिस्टा आहे. तर खूप सारे या ठिकाणी काय आहे? मायक्रोब्स. आपल्याला दिसत पण नाही. है ना, तुम्ही क्लासमध्ये असा, तुम्ही कॉलेजमध्ये असा, तुम्ही घरी असा, कुठेही असा, तुम्ही अभ्यास करो, है ना, किंवा नका करू. बरोबर. हे मायक्रोब सगळे तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. काय सर, आमच्यावर लक्ष ठेवताय का? यस, बिलकुल. तुमच्या सराउंडिंगला मायक्रोब्स आहे, करोडो मायक्रोब्स आहे, आणि तुमच्यावर लक्ष ठेवून येत. ते फक्त चान्सेस पाहत आहे. कोणता चान्स पाहत आहे? की याच्या शरीरामध्ये कसं जाऊ, याच्या बॉडीमध्ये कसं एंटर करू. बरोबर. बिलकुल तुमच्या पाठीमागे आहे ते. है ना. आणि मग जेव्हा तुम्ही हायजेनिक फूड, है ना, अनहायजेनिक फूड खाता. बरोबर. यस, या ठिकाणी काळजी घेत नाही स्वतःची. है ना, आंघोळ करताना रोज, मग त्यांना चान्स भेटतो. बरोबर. आणि मग ते तुमच्या शरीरामध्ये एंटर करतात, आणि मग तुम्ही आजारी पडतात. बरोबर. है ना, या ठिकाणी संडे डिसीज होतो मग. बरोबर. पेपरच्या दिवशी नेमकं संडेलाच म्हणजे, यस, मला हे समजत नाही. है ना, मी 3 वर्ष होतो मुंबईला. तिथे सगळ्यांना कोणता डिसीज व्हायचा? बरोबर. मंडे मंडे डिसीज व्हायचा. मंडे डिसीज म्हणजे काय? मंडे डिसीज म्हणजे काय? तर काय व्हायचं तिकडे? है ना, तिकडे काय 5 दिवसाचं वर्क राहायचं, 2 दिवस सुट्टी, सॅटर्डे संडे. बरोबर. आणि मग मस्त विकेंडला जायचे. है ना, खूप धिंगाणा करायचे, एन्जॉय करायचे सगळे. बरोबर. विकेंडला, है ना, या ठिकाणी सॅटर्डे संडे एन्जॉय झाला की मग मंडेला जॉबला जायचं म्हटलं की मग त्यांचं डोकं दुखायला लागायचं. आता जॉबला जायचंय, डोकं दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं, तर त्या सगळ्यांना काय व्हायचं? मंडे डिसीज. दुपारपर्यंत कोणी कामच करायचं नाही मंडेला, आणि त्याच्यानंतर कामं सुरुवात व्हायची. समजतंय? तिकडे कोणता होता? मंडे डिसीज. आपलं जामनेर वेगळं आहे. पुऱ्या दुनियात मंडे डिसीज होतो. जामनेरला कोणता होतो? संडे डिसीज. है ना. कठीण आहे. नेमकं म्हणजे काय होतं संडेलाच? बरोबर. ऑटोमॅटिक समजतं का? है ना. बिलकुल. की बरोबर आता संडे आलाय, है ना, पोट दुखायला, हा पोट बरोबर दुखायला लागतंय, है ना, या ठिकाणी डोकं बरोबर दुखायला लागतं. बरोबर. तर यस, ही जर इम्युनिटी तुमची वाढली तर असं संडे डिसीज पण होणार नाही. एक्झॅक्टली काय कन्सेप्ट आहे इम्युनिटीचा समजून घ्या. ज्यांना संडे डिसीज होतो. बरोबर. इट इज ॲबिलिटी ऑफ द इम्युन सिस्टीम. तर ही आपल्या इम्युन सिस्टीमची ॲबिलिटी आहे. कोणती इम्युनिटी? है ना, इम्युन सिस्टीम काय तेच माहित नाही आपल्याला अजून. पण यस, अंडरस्टँड करा, जशा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या सिस्टीम आहे. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे, नर्वस सिस्टीम आहे, एंडोक्राईन सिस्टीम आहे. तशी एक कोणती सिस्टीम आहे? इम्युन सिस्टीम. आणि या इम्युन सिस्टीमची एक ॲबिलिटी आहे,
कोणती ऍबिलिटी आहे? टू फाईट द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. डिसीज सोबत नाही फाईट करायची, कोणासोबत? आहे ना, त्याचं जे रूट कॉज आहे त्याच्यामुळे तो डिसीज होतोय, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम, बरोबर, त्याच्या सोबत फाईट करायची आहे. बरोबर, तर इम्पॉर्टंट इमेज आहे ना या ठिकाणी. इम्युनिटी सिस्टीम काय म्हणते? नो, डोंट एंटर. नाही म्हणता आलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय, भरपूर जणांना नाही म्हणता येत नाही. पहिले नाही म्हणायला शिका. बरोबर, कोणी मित्र बोलत असेल अभ्यासाच्या वेळेला, क्लासच्या वेळेला, चल आपण फिरायला जाऊ, त्याला सांगता आलं पाहिजे नो. ही ऍबिलिटी तुमच्यामध्ये पाहिजे. बरोबर, कोण डिस्टर्ब करत असेल अभ्यासाला, त्याला सांगता आलं पाहिजे नो, डोंट डिस्टर्ब मी. ही ऍबिलिटी तुमच्याकडे पाहिजे. ही ऍबिलिटी इथे आहे कोणाकडे? इम्युन सिस्टीमकडे. आणि इम्युन सिस्टीम म्हणते नो, नो टू द मायक्रोब्स, नो टू द डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. है ना, कारण जर त्यांना नो म्हटलं नाही तर मग ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करतील, ते डिसीज करतील. नाही म्हणता आलं पाहिजे. भरपूर जणांना नाही म्हणता येत नाही, आणि एक्झॅक्टली नाही म्हणण्याचं काम कोण करतंय? इम्युन सिस्टीम. है ना, तर यस, इम्युन सिस्टीम मध्ये एक ऍबिलिटी आहे, एक प्रॉपर्टी आहे. कोणती प्रॉपर्टी आहे? टू फाईट, फाईट विथ द इन्फेक्शन, फाईट विथ दी, है ना, डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझमला एंटरच होऊ देत नाही आपल्या बॉडीमध्ये. आणि जर कोणी ऐकलं नाही, चुकून एंटर झाला, तर मग त्याला किल करतात, त्याला मारून टाकतात. ऐकलं नाही ना, मराबर. बरोबर, आपल्या बॉडीमध्ये जर एंटर झाला ना, पहिले सांगत होतो, है ना, तेव्हा ऐकलं नाही, बरोबर, तर दे आर गोइंग टू किल इट. है ना, तर डेंजर आहे इम्युन सिस्टीम, आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आजारी पडत नाही. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा काय होतं नेमकं? तर आपली इम्युनिटी कमी झालेली असते. है ना, कमी पण होणं चांगलं नाहीये, जास्त पण होणं चांगलं नाहीये. कमी झालं तरी आजारी पडाल, जास्त झाली तरी आजारी पडाल. टाइप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटी ही जी पॉवर आहे त्याच्याबद्दल पहिले बोलून घेऊ, मग इम्युन सिस्टीम कडे जाऊ. त्याच्यामध्ये कोणते ऑर्गन आहे पहिले त्याची प्रॉपर्टी समजून घ्या. टाइप्स ऑफ इम्युनिटी. इम्युनिटीचे दोन प्रकार पडतात. कोणते कोणते दोन प्रकार पडतात? पहिली आहे इनेट इम्युनिटी. पहिली कोणती आहे? इनेट इम्युनिटी. पहिली कोणती आहे? इनेट इम्युनिटी. है ना, भरपूर जण भांडतात पॅरेंट्स सोबत, आमच्यासाठी काहीच केलं नाही. बरोबर, है ना, काहीच पैसा कमवला नाही, प्रॉपर्टी ठेवली नाही, आता आम्ही काय करायचं, कसं जगायचं, है ना, आम्हाला काहीच दिलं नाही. भरपूर गोष्टी भेटतात, है ना, न काही मागता. बरोबर, तुमची योग्यता असेल नसेल आय डोंट नो, पण या ठिकाणी कंपल्सरी काही गोष्टी भेटतात. बरोबर, है ना, जे आहे सगळ्यांची योग्यता, पण ज्यांची नाही आहे त्यांना पण या ठिकाणी काही गोष्टी भेटतात पॅरेंट्स कडून. है ना, यस, या ठिकाणी काय संस्कार भेटतात. बरोबर, यस, या ठिकाणी प्रॉपर्टी पण भेटते. है ना, यस, या ठिकाणी काय भेटते? इननेटिव्ह, इनबॉर्न, जन्मापासून काही न करता. बरोबर, है ना, या ठिकाणी नॅचरल इम्युनिटी. बरोबर, यस, या ठिकाणी इन्नेट इम्युनिटी प्रत्येकामध्ये असते. इन्नेट म्हणजे काय? राईट फ्रॉम द बर्थ, जन्मापासून. बरोबर, न काही करता ऑटोमॅटिक. बरोबर, जसं सनलाईट भेटतो, है ना, जसं या ठिकाणी ऑक्सिजन भेटतं, है ना, न काही करता, तसं या ठिकाणी काय भेटतं सगळ्यांना? इनबॉर्न. ऍटलीस्ट ती तर मेंटेन ठेवायची आपल्याला. ती जरी मेंटेन ठेवलं तर 80% डिसीज. बरोबर, आणि मग नंतर तुमच्या लाईफस्टाईलवर, है ना, या ठिकाणी तुमच्या डेली रुटीनवर, है ना, या ठिकाणी यस, कोणती इम्युनिटी डिपेंड आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. दुसरी इम्युनिटी कोणती असते? जी आपण लाईफ टाईम मध्ये गेन करतो, लाईफ टाईम मध्ये अक्वायर्ड करतो. है ना, वेळच्या वेळेला जेवले, वेळच्या वेळेला एक्सरसाइज केली, है ना, टाइम टेबल व्यवस्थित फॉलो केला, लाईफस्टाईल व्यवस्थित ठेवली, तर मग या ठिकाणी कोणती इम्युनिटी वाढते? आपली अक्वायर्ड इम्युनिटी. तर दोन प्रकारच्या इम्युनिटी आहे, एक इन्नेट इम्युनिटी, इनबॉर्न, आणि दुसरी कोणती आहे? अक्वायर्ड इम्युनिटी. दोन्ही प्रकारच्या इम्युनिटी समजून घेऊ आपण काय आता. तर यस, लेट अस बिगिन विथ द व्हेरी फर्स्ट, दॅट इज व्हॉट? इन्नेट इम्युनिटी. है ना, अक्वायर्डला थोडं आपण या ठिकाणी थोडं साईडला ठेवू. फ्री मध्ये काय भेटतं? है ना, यस, फ्री मध्ये इंटरेस्ट आहे, है ना, तर ते आपण पहिले समजू. जन्मापासून कोणती इम्युनिटी भेटते? न काही करता, आई वडिलांकडून. बरोबर, यस, या ठिकाणी है ना, इन्नेट इम्युनिटी प्रेझेंट राईट फ्रॉम द बर्थ. आणि यस, अंडरस्टँड करा, तर यस ही कशी आहे? नॉन स्पेसिफिक डिफेन्स. डिफरन्शिएट करता आलं पाहिजे इनेट आणि अक्वायर्ड मध्ये. बरोबर, यस, या ठिकाणी ही इम्युनिटी, पहिली इम्युनिटी कोणती आहे? पहिली इम्युनिटी कोणती आहे? इन्नेट इम्युनिटी. इन्नेट इम्युनिटी कशी आहे? जनरलाइज, नॉन स्पेसिफिक, म्हणजे अँटीजन कोणताही असो. बरोबर, है ना, या ठिकाणी इम्युनिटी कशी आहे? सगळ्यांसाठी सेम, कोणताही भेदभाव नाही. है ना, कोणताही भेदभाव नाहीये. बॅक्टेरिया आला तरी बी मारेल, व्हायरस आला तरी बी मारेल, है ना, प्रोटोझोआ आला तरी बी मारेल. बरोबर, सगळ्यांसाठी सारखी, कोणी बी येऊ द्या, है ना, या ठिकाणी इम्युनिटी सारखी. तुम्ही करता ना बोर्डाच्या एक्झाम मध्ये,
है ना. नीटच्या एक्झाम मध्ये नाही करता येत, पण बोर्डाच्या एक्झाम मध्ये करू शकता. बरोबर है ना. काय एका चॅप्टरवर क्वेश्चन कोणता बी असो, तुमचा आन्सर है ना या ठिकाणी कसं असतं जनरलाइज. जेव्हा तुम्हाला परफेक्ट आन्सर येत नाही, बरोबर, तेव्हा तुमचा आन्सर कसं असतं या ठिकाणी. बरोबर, आता नाही पण डिग्रीमध्ये जाल तेव्हा 10-10 मार्काचे 20-20 मार्काचे क्वेश्चन असतात. आणि मग आन्सर आलं नाही तर काय लिहिता मग जनरलाइज आन्सर, नॉन स्पेसिफिक है ना, रिलेटेड काहीतरी. बरोबर, यस या ठिकाणी है ना क्वेश्चन कोणता बी असो, बरोबर है ना, तर जनरलाइज आन्सर. बरोबर, त्याला आपण काय म्हणतोय नॉन. म्हणजे बरोबर बॅक्टेरियासाठी वेगळी नाहीये, बरोबर व्हायरससाठी वेगळी नाहीये, सगळ्यांसाठी काय जनरल आहे, स्पेसिफिक नाहीये. बरोबर, नॉन स्पेसिफिक आहे. आणि आपण या ठिकाणी काय म्हणतोय, बरोबर जन्मापासून इट प्रोव्हाइड बॅरियर्स. याच्यामध्ये काय 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 या ठिकाणी प्रेझेंट आहे, बॅरियर्स. बॅरियर्स टू द एंट्री ऑफ फॉरेन एजंट. बॅरियर म्हणजे काय, व्हॉट इज माय बॅरियर्स. तर याच्यामध्ये आपण या ठिकाणी बघतोय तर काही या ठिकाणी लेयर्स आहे. बरोबर, आणि जनरली या पास होऊ देत नाही, कोणाला पास होऊ देत नाही, तर फॉरेन पार्टिकलला, मायक्रोब्सला है ना इंटू अवर बॉडी. तर हे रेस्ट्रिक्शन्स आहेत, हे बॅरियर्स आहेत. बरोबर, आणि याच्यामुळे या ठिकाणी जे मायक्रोब आहे ते आपल्या बॉडीमध्ये एंटर करू देत नाही, जनरली बाहेरच ठेवतात. तर कोणते कोणते बॅरियर आहे, तर यस पहिले आपल्याला या स्लाइडवर काय समजलं, दोन प्रकार पडतात इम्युनिटीचे. कोणते कोणते, इनेट इम्युनिटी आणि अक्वायर्ड इम्युनिटी. आपण बघतोय इनेट इम्युनिटी नॉन स्पेसिफिक आहे, जनरलाइज आहे, जन्मापासून प्रेझेंट आहे, राईट फ्रॉम द बर्थ. आणि यस या ठिकाणी याच्यामध्ये काय आहे, तर बॅरियर्स आहे. किती बॅरियर्स आहे, 4 बॅरियर. 4 बॅरियर कोणते कोणते, जनरलाइज बॅरियर सगळ्यांसाठी सेम. पहिला आहे फिजिकल, दुसरा आहे फिजिओलॉजिकल बॅरियर, तिसरा आहे सेल्युलर बॅरियर, चौथा कोणता आहे, सायटोकाईन. सगळ्यांनी है ना जोरात रीड करायचंय. पहिला कोणता, फिजिकल बॅरियर. बरोबर, दुसरा कोणता, फिजिओलॉजिकल बॅरियर. बरोबर, तिसरा कोणता, काही काही जण रीड करत नाही, सगळ्यांनी रीड करायचंय, सेल्युलर बॅरियर. चौथा कोणता, सायटोकाईन. परत एकदा, पहिला कोणता, फिजिकल बॅरियर, दुसरा कोणता, फिजिओलॉजिकल बॅरियर, तिसरा कोणता, सेल्युलर बॅरियर, आणि चौथा कोणता, सायटोकाईन बॅरियर. वन बाय वन आपण सगळे बघू. लेट अस बिगिन विथ द व्हेरी फर्स्ट बॅरियर, फिजिकल बॅरियर कोण आहे. तर यस अंडरस्टँड करा, आपल्या बॉडीवर है ना यस या ठिकाणी नॅचरली काय प्रेझेंट आहे, स्किन. आणि स्किनचा काय रोल आहे, बरोबर यस या ठिकाणी प्रोटेक्शन देईल, आउटर कव्हरिंग देईल, एक फ्रेमवर्क देईल, एक शेप प्रोव्हाइड करेल. पण यस याचा इम्पॉर्टंट रोल काय आहे, हा इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट आहे. कोणता, स्किन. इनेट इम्युनिटी सिस्टीमचा पार्ट आहे. कोणता, स्किन. जिथे जिथे स्किन आहे आपल्या शरीरावर, यस या ठिकाणी इट गोइंग टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फॉरेन बॉडी. तर आपल्या स्किन मध्ये एक ऍबिलिटी आहे, बरोबर, याच्यातून कोणतीही फॉरेन बॉडी, कोणताही मायक्रोब आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकत नाही. जर त्याने प्रयत्न केला मायक्रोबने, ऍक्च्युली आपल्या स्किनला पण पोअर्स असतात आणि असे पोअर्स असतात त्याच्यातून मायक्रोब एंटर होऊ शकतात, है ना. जर त्यांनी प्रयत्न केला तर ते एंटर तर होणार नाही, ते काय होऊन जातील, किल. बरोबर, तर यस आपल्या या ठिकाणी स्किनवर स्वेट ग्लँड आहे, आपल्या स्किनवर या ठिकाणी सेबॅशियस ग्लँड आहे. बरोबर, साल्ट प्रेझेंट असेल वाट एव्हर या ठिकाणी, जर ते ट्राय केलं त्यांनी एंटर करायचं तर एंटर तर करू शकणार नाही, तर मरून जातील मायक्रोब. तर मायक्रोब आपल्या स्किन मधून आपल्या बॉडीमध्ये एंटर करू शकतील का, आन्सर इज बिग नो. नाही करू शकत. दे आर नॉट गोइंग टू क्रॉस द बॅरियर. मग सर मायक्रोब कसं एंटर करतात आपल्या बॉडीमध्ये, बॅक्टेरिया कसे एंटर करतात, जिथे जिथे स्किन नाहीये, जिथे जिथे स्किनला ओपनिंग्स आहे, तिथे त्यांना चान्स भेटतो, दे कॅन एंटर इन टू अवर बॉडी. समजताय का मी काय बोलतोय, जिथे स्किन आहे तिथून एंटर करूच शकत नाही, नो नेवर, है ना, अजिबात नाही, प्रश्नच नाही. मग या ठिकाणी हुशार आहे मायक्रोब. मायक्रोब बघता आता यस इथे तर स्किन आहे ना, एंटर नाही करू शकत. कुठे स्किन नाहीये, माउथ, नोज, इयर, आईज. तर जिथे जिथे स्किन नाहीये तिथून दे आर ट्राइंग टू एंटर. हुशार आहे मायक्रोब. ते फक्त चान्सेस पाहत आहे, तुमच्या बिलकुल टपून बसलंय, कधी याच्या बॉडीमध्ये एंटर करू, कधी याला डिसीज कॉज करू, है ना. एक दोन नाही आहे, करोडो मायक्रोब्स आहे आपल्या आजूबाजूला, है ना. एकटे नाही आहे, तुमच्यावर वॉच ठेवताय मायक्रोब, ध्यानात घ्या. बरोबर है ना, तर असं काही बघू नका, असं काही विचार नका करू, है ना, आपल्याला तर कोणीच पाहत नाही, है ना. कोणाचा वॉच तुमच्यावर, मायक्रोब्सचा. बरोबर, बिलकुल टपून बसलाय, कधी याच्या बॉडीमध्ये एंटर करू, कधी हा चुकी करतो. बरोबर, तर पहिले तर या ठिकाणी स्किन मधून ते एंटर करू शकत नाही.
तर मग जिथे ओपनिंग आहे, जिथे या ठिकाणी स्किन नाही आहे, तिथून एंटर करतील. पण मग आपली इम्युन सिस्टीम पण हुशार आहे, ती काय करते, जिथे स्किन नाहीये, ओपनिंग आहे स्किनला, तर काय प्रोड्यूस करते, म्युकस कोटिंग. आपल्या माउथ मध्ये, आपल्या नोज मध्ये, आपल्या इयर मध्ये काय प्रेझेंट आहे, म्युकस कोटिंग. म्युकस कोटिंग ऑफ द लाइनिंग ऍट द रेस्पिरेटरी, गॅस्ट्रो इंटेस्टायनल अँड युरिनोजेनायटल ट्रॅक टू ट्रॅप द माइक्रो. तर त्या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, म्युकस कोटिंग. म्युकस या ठिकाणी स्टिकी सबस्टन्स आहे. बरोबर, सपोज आपली या ठिकाणी माउथ आहे, माउथ म्हणजे काय, गॅस्ट्रो इंटेस्टायनल ओपनिंग. समजताय का, माउस असेल, ऍनस असेल, वाटेवर. रेस्पिरेटरी सिस्टीम, नोज है ना, तर यस जेनायटल है ना, या ठिकाणी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची ओपनिंग. तर या ठिकाणी काय प्रेझेंट आहे, यस या ठिकाणी म्युकस कोटिंग. आणि मग जेव्हा मायक्रोब या ठिकाणी एंटर करायचा प्रयत्न करेल, म्युकस स्टिकी आहे, त्याला ते काय होऊन जातील, स्टिक होऊन जातील, बाइंड होऊन जातील, दे कॅन नॉट एंटर. तिथे त्यांचा फॅगोसायडोसिस होईल, त्यांना किल केलं. समजताय का, तर हे इनेट इम्युनिटी आहे. पहिला या ठिकाणी इनेट इम्युनिटीचा पहिला बॅरियर कोणता आहे, फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर मध्ये कोण इन्क्लूड होईल, तर दोन गोष्टी इन्क्लूड होईल. पहिला काय, स्किन, आणि दुसरा काय, म्युकस कोटिंग. पहिले तर पूर्ण बॉडीवर आपला स्किन आहे, आणि जिथे स्किन नाहीये तिथे काय आहे, म्युकस कोटिंग आहे. तर यस या ठिकाणी फिजिकल बॅरियर मध्ये दोन नावं ध्यानात ठेवायचे. कोणते कोणते, पहिला स्किन, दुसरा म्युकस कोटिंग. लक्ष द्यायचं. मग नंतर मी विचारलं की आलं पाहिजे आन्सर, तुझ्या ब्रेन मध्ये गेलं पाहिजे, है ना. अंडरलाईन करत चालायचं, हायलाईट करत चालायचं, रनिंग नोट्स घेत चालायचं, वाचत चालायचं, बोलत चालायचं, लक्ष द्यायचं, म्हणजे बरोबर इट बिकम द पार्ट ऑफ ब्रेन. नुसतं असं कीर्तन नाही सुरू आहे, है ना. बरोबर, है ना, नवाल बाबा, नवाल महाराज काहीतरी कीर्तन करताय, आपण ऐकतोय, असं नाही येते. इट इज टू वे, है ना, यू हॅव टू रिस्पॉन्ड इट. बरोबर, तर आपण या ठिकाणी बघतोय, यस सेकंड बॅरियर. सेकंड बॅरियर कोणता आहे, है ना, यस हिअर इट इज कॉल्ड एज व्हॉट, दॅट इज फिजियोलॉजिकल बॅरियर. सेकंड कोणता आहे, फिजियोलॉजिकल बॅरियर. काय करतो, काय करतो, सलायवा काढतोय, है ना. हे काय रडतंय, का रडत, बरोबर. तर यस या ठिकाणी फिजियोलॉजिकल बॅरियर, हे काय दाखवलं, स्टमक. तर यस अंडरस्टँड करा, ते प्रिव्हेंट मायक्रोबियल ग्रोथ. जर चुकून एंटर झालाच, आता त्याने बायपास केलं स्किन, त्याने बायपास केलं यस या ठिकाणी म्युकस लाइनिंग, एखादा हुशार निघाला मायक्रोब, बरोबर, त्याने बॅरियर क्रॉस केले आणि कुठे गेला, आपल्या सपोज या ठिकाणी फूड सोबत एंटर झाला, आपल्या स्टमक. स्टमक मध्ये काय, बरोबर, गॅस्ट्रिक एससीएल ऍसिड, है ना. बरोबर, गला देंगे, जला देंगे, मार डालेंगे मायक्रोब को. बरोबर, फूड सोबत जर एंटर झाला असेल चुकून, तर त्याची पण या ठिकाणी डेथ होऊन जाईल. कशामध्ये, एससीएल आहे. बरोबर, पीएच किती असतो, 2, है ना, गॅस्ट्रिक एससीएल, है ना. यस या ठिकाणी त्याच्या आधी सलायवा, एक घास 32 वेळा चावून खावा. का म्हणतात, है ना, कारण सलायवा मध्ये एन्झाईम आहे, लायसोझाईम एन्झाईम आहे. बरोबर, तो मिक्स होईल फूड सोबत, त्याच्यामध्ये काही मायक्रोब असले तर त्याला तो किल करेल. समजताय का, सलायवा येईल, एससीएल येईल, है ना. यस या ठिकाणी आता आईज आहे, आईला ओपनिंग आहे, आणि मग या ठिकाणी यस तिथे काय, है ना, आपण कधी कधी यस या ठिकाणी कचरा गेला की पाणी निघतं, यस, किंवा रडतो कधी कधी, है ना. तर रडणं काय सांगतंय, यस या ठिकाणी फिजिओलॉजिकल बॅरियर. बरोबर, रडणं काय सांगतंय, कधी कधी चांगलं असतं. मी नाही सांगत, बरोबर, मी नाही सांगत, कोण सांगतंय, फिजिओलॉजिकल बॅरियर, एनसीआरटी सांगतंय, रडणं कधी कधी चांगलं असतं, है ना. डोळे साफ होऊन जातात, घाण निघून जाते, मायक्रोब असतील मरून जातात, है ना. बरोबर, आणि या सीता आपली भगवद्गीता आहे, है ना, आपल्याला तर ऐकायचंय. मी तर ऐकणार आहे आता, है ना. आता ऐकायला रडवणार आहे, जरा डोळे साफ करतो, थांबा. मी सांगत नाही, मी फक्त ऐकतो, एनसीआरटीचं ऐकायचंय, बस खतम आहे. बरोबर, आता फक्त अभ्यास करू नका, आता फक्त लेक्चर मध्ये बोला तुम्ही, एकाला रडवतो, है ना. बरोबर, चांगलं असतं. अँड यस टेक इट इन पॉझिटिव्ह वे. बरोबर, आहे ना. कोणाला जर मी आता रडवलं, आहे ना, तर शिवानी द्यायच्या. बरोबर, काय सांगायचं, यस, है ना, चांगलं काम केलं नाव. बरोबर, है ना, यस रडवताय, है ना, एकेकाला रडवतो जातो. आता फक्त डीएनआरपी ला अबसेंट राहा तुम्ही, है ना. संडे डिसूज उद्या कोणाला, बरोबर, अभ्यास करू नका, मग बरोबर रडवतो आता. बरोबर, है ना, नथिंग पर्सनल. बरोबर, एनसीआरटी फॉलो करतोय मी. बरोबर, घरी सांगून द्या, बरोबर, काय असतील ते, है ना. बरोबर, काय सर आता रडवणार आहे म्हणा मला, बरोबर, है ना. भांडायला जायचं नाही म्हणा सरांकडे नंतर, है ना. कोणी येत नाही म्हणा भांडायला, उलट पॅरेंट्स म्हणता, सर त्यांना मारला तरी चालेल, है ना, अभ्यास करताना यांना अभ्यास केला पाहिजे. यस, तर आता आपण ताई, तू पुढे ये बरं जरा, तिला येऊ दे पुढे.
चला पुढे या, पुढे मागे बसून गप्पा नाही मारायचे. So now we are going to talk about what they prevent microbial growth. है ना? It include, yes, here we can say gastric, SCL, saliva, tear. काय काय येईल याच्यामध्ये? Yes, second barrier आहे कोणता? Physiological barrier. काय काय येईल physiological barrier मध्ये? बोलत चला. पहिला SCL, दुसरा सलायवा, तिसरा टीयर्स. आणि इमेज पण दाखवल्या आहे ना. फिजिओलॉजिकल बॅरियर म्हटलं की शेवटची इमेज आठवली पाहिजे. यस, है ना. काय त्याच्यामध्ये आग नाही लागली पोटात? काय ते SCL, बरोबर. नाही तर मला आग लागली पोटात, बरोबर. है ना. यस, इट इज SCL. ते काय आहे ना, बबल काढत येत होतं. काय ते सलायवा, बरोबर. काय तो सलायवा. आणि यस नंतर या ठिकाणी टीयर्स, बरोबर. टीयर्स आहे ना. या ठिकाणी हे सगळे कोणते आहे ना, फिजिओलॉजिकल बॅरियर. दोन झाले. पहिला फिजिकल बॅरियर. फिजिकल बॅरियर मध्ये कोण होतं? काय? स्किन आणि म्युकस कोटिंग. आणि या सेकंड कोणता आला? फिजिओलॉजिकल बॅरियर. कोण कोण आहे? SCL, सलायवा आणि टीयर. काय करतात ते? प्रिव्हेंट करतात मायक्रोबियल ग्रोथ, त्यांना किल करतात, बरोबर, मायक्रोब्सला. है ना. यस, या ठिकाणी थर्ड बॅरियर, तिसरा बॅरियर. तिसरा कोणता आहे? है ना, सेल्युलर बॅरियर. तिसरा कोणता आहे? सेल्युलर बॅरियर. सर फिजिकल पण बायपास झाला आणि मग नंतर फिजिओलॉजिकल पण बायपास झाला. मायक्रोब एंटर झाले, आपल्या ब्लड मध्ये गेले, बरोबर. कुठे एंटर झाले ते? आपल्या ब्लड मध्ये. इन्फेक्शन झालंय की नाही, कसं आपण या ठिकाणी काय चेक करतो? है ना, ब्लड मध्ये. जेव्हा ब्लड मध्ये मायक्रोब येतात तेव्हा इन्फेक्शन होतं, बरोबर. सुरुवात होते तेव्हा त्यांचं प्रमाण वाढलं की ब्लड मध्ये, है ना. सपोज आता ब्लड मध्ये आले तरी पण घाबरण्याचं काम नाही, है ना. आपल्याकडे काय आहे? सेल्युलर बॅरियर. थर्ड बॅरियर, तिसरी लाईन, बरोबर. यस, तिसरी लाईन कोण आहे? फॅगोसाइट्स. फॅगोसाइट्स. आणि फॅगोसाइट कोण असतं? WBC, द डिफेन्स आर्मी, द सोल्जर्स. है ना. आपल्या ब्लड मध्ये कोण आहे? सोल्जर्स आहे, डिफेन्स आर्मी आहे. यस, न्यूट्रोफिल आहे, पॉलीमॉर्फोन्युक्लियर ल्युकोसाइट आहे, मोनोसाइट आहे, अँड नॅचरल किलर लिम्फोसाइट आहे, मॅक्रोफॅजेस सेल आहे. तर ते काय करतील? या ठिकाणी सेलला एनगल्फ करतील, सेलला किल करतील ब्लड मध्ये, है ना. पेट्रोलिंग करतील, बरोबर. रात्री पोलीस कसा फिरतो? रात्री 2-3 वाजता पेट्रोलिंग करतो, कोण काय है ना, या ठिकाणी चोर आहे का? तसं हे पेट्रोलिंग करतं आपल्या ब्लड मध्ये, कुठे चोर लपलाय, है ना, कुठे चोर आहे का. आणि दिसला की खाल्ला की त्याला मारलं. जेलमध्ये नाही टाकत, मारून टाकतात direct. असेच पोलीस, है ना. सोल्जर्स, बरोबर. यस, या ठिकाणी अंडरस्टँड करा. सो वी आर गोइंग टू टॉक अबाउट सेल्युलर बॅरियर. तुम्हाला ध्यानात काय ठेवायचंय? सेल्युलर बॅरियर मध्ये कोण येईल? फॅगोसाइड लाईक WBC आणि मॅक्रोफॅज. कोण कोण येईल? यस, या ठिकाणी फॅगोसाइट्स लाईक WBC आणि मॅक्रोफॅज सेल. मग WBC चे प्रकार आहे, न्यूट्रोफिल आहे, मोनोसाइट आहे, नॅचरल किलर लिम्फोसाइट आहे ना, PMNL, पॉलीमॉर्फोन्युक्लियर ल्युकोसाइट आहे. तर हे सगळे काय? WBC चे प्रकार आहेत सगळे, बरोबर. यस, या ठिकाणी मेनली फॅगोसाइट सेल आणि WBC सेल. तर दोन या ठिकाणी बॅरियर आहे, सेल्युलर बॅरियर. समजतंय का? नीटची आपण स्टडी करतोय, नीटची स्टडी करतोय तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? यस, फक्त क्लासमध्ये बसले तर होऊन जाईल का? नाही. क्लासमध्ये लक्ष द्यावं लागेल, स्वतः रीड करावं लागेल, TNRP करावे लागेल, MCQ सॉल्व्ह करावे लागेल, वीकली टेस्ट द्यावी लागेल, है ना. यस, पूर्ण सिलेबसवर टेस्ट द्यावं लागेल. असे 7-8 बॅरियर क्रॉस झाले तर मग या ठिकाणी परफेक्शन. तसं या ठिकाणी है ना, फक्त स्किन असती तर झालं असतं का? आपण सेफ राहिलो असतो का? नाही. पहिला स्किन आहे, नंतर यस या ठिकाणी फिजिकल बॅरियर, नंतर कोण आहे? फिजिओलॉजिकल बॅरियर, नंतर कोण आहे? सेल्युलर बॅरियर. सेल्युलर बॅरियर मध्ये कोण येईल? कोण येईल? फॅगोसाइट आणि आणि मॅक्रोफॅज. फॅगोसाइट आणि मॅक्रोफॅज. नाव समजतंय का? ध्यानात राहील का सगळ्यांना? फॅगोसाइट है ना, फॅज करणे म्हणजे इट करणे, बरोबर. अशा सेल ज्या इट करतील, बरोबर, कोणाला? मायक्रोबला, त्यांना आपण काय म्हणतो? फॅगोसाइट. आणि मॅक्रोफॅज, मॅक्रो म्हणजे बिगर, फॅज म्हणजे इट, मोठ्या सेल ज्या या ठिकाणी मायक्रोबला इट करतील. समजलंय, बरोबर. तर मॅक्रोफॅज आणि फॅगोसाइट दोन प्रकारच्या सेल आहे, ज्या कशामध्ये आपण इन्क्लूड करतो? सेल्युलर बॅरियर. किती बॅरियर झाले? 3. परत एकदा सांगा, पहिला कोणता होता? कोणता टॉपिक बघतोय आपण? इनेट इम्युनिटी. फिजिकल बॅरियर मध्ये काय येईल? स्किन आणि म्युकस कोटिंग. दुसरा कोणता आला? फिजिओलॉजिकल बॅरियर. काय येईल त्याच्यामध्ये? SCL, सलायवा, टीयर. आणि नंतर आपण या ठिकाणी बघितलं तिसरा कोणता? सेल्युलर बॅरियर. कोणत्या सेल येतील? कोणत्या सेल येतील? फॅगोसाइट, WBC अँड मॅक्रोफॅज.
क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. लास्ट नॉट द लिस्ट है ना, अजून एक ऍडिशनल बॅरियर आहे. कोणता आहे? यस, या ठिकाणी सायटोकाईन बॅरियर. सायटोकाईन. बरोबर. तर हे केमिकल आहेत आपल्या बॉडी मधले. सायटोकाईन बॅरियर बघा काय होत आहे. व्हायरस इन्फेक्टेड सेल दे सिक्रेट सायटोकाईन प्रोटीन कॉल्ड इंटरफेरॉन. इट प्रोटेक्ट नॉन इन्फेक्टेड सेल फ्रॉम फर्दर व्हायरल. काय होणार आहे? बरोबर. यस, या ठिकाणी काय होणार आहे? सपोज या ठिकाणी एक सेल आहे, तर एकच सेल आहे का, आणि मग या ठिकाणी काय झालं? बरोबर. याला या ठिकाणी इन्फेक्ट केलं. कोणी इन्फेक्ट केलं? व्हायरसने. तो काय करतोय आता? रेप्लिकेट करतोय. आता या सेलला तर कोणी वाचवू शकणार नाही. त्याच्यावर आता आक्रमण झालंय फायनली. है ना, एवढे बॅरियर क्रॉस करून कोण एंटर झालंय? व्हायरस. है ना, सेलच्या बाहेर इनर्ट असतो पण सेलच्या आतमध्ये ऍक्टिव्ह होतो तो. बरोबर. है ना. यस, आपण या ठिकाणी बघतोय तो सेलच्या आतमध्ये आला, त्याने इन्फेक्ट केलं सेलला. ती सेल तर मरणार आहे. बरोबर. ती सेलला आता कोणी वाचवू नाही शकत. है ना, अँटीव्हायरल ड्रग्स आपल्याकडे नाहीये. बरोबर. आता ती सेल तर मरणार आहे, पण ती सेल मरता मरता एक चांगलं काम करून जाते. बरोबर. ती सेल म्हणे आता मी तर मरतेच आहे. बरोबर. है ना, मला तर कोणी वाचवणार नाही. बरोबर. है ना. पण आता या ठिकाणी यस, ती काय करते? एक केमिकल रिलीज करते. या केमिकलला आपण म्हणतो इंटरफेरॉन. स्वतःसाठी नाही, दुसऱ्यांसाठी. कोणता केमिकल आहे तो? इंटरफेरॉन. आणि इंटरफेरॉन सिग्नल करतो बाकीच्या सेलला. बाकीच्या सेल. बरोबर. काय झालंय? है ना, आतंकवादी आलेत. बरोबर. व्हायरस आलेत. है ना. मग या ठिकाणी तुम्ही तुमची सेफ्टी तुम्ही बघा. मग या बाकीच्या सेल काय करतात? यस, तर त्या स्वतः भोवती एक अँटीव्हायरल कोट तयार करतात. आणि मग आता ही सेल तर मरणार आहे, व्हायरस बाहेर पडणार आहे. ते आले पण ऑलरेडी सगळ्या सेल प्रिपेअर्ड होत्या, ऑलरेडी रेडी होत्या. तर व्हायरस आता यांना इन्फेक्ट करेल का? नाही, कारण त्यांनी काय केलं? अँटीव्हायरल कोड बनवून घेतला. हे का बरं झालं? कारण या ठिकाणी केमिकल त्यांना सिग्नल दिला. कोणता केमिकल आहे? इंटरफेरॉन. बघा परत एकदा मी काय सांगतोय. बरोबर. व्हायरस इन्फेक्टेड सेल्स सिक्रेट सायटोकाईन प्रोटीन कॉल्ड इंटरफेरॉन. व्हायरस इन्फेक्टेड सेल नॉर्मल सेल रिलीज करते का? नाही. जी इन्फेक्टेड आहे, जी मरणार आहे. बरोबर. आता याच्यामध्ये या ठिकाणी या सेलचा सपोज व्हायरस एंटर झाला, याला इन्फेक्ट केलंय. पण मग ही सेल काय रिलीज करते? तर या ठिकाणी इंटरफेरॉन. इथे इंटरफेरॉन रिलीज केला. आणि मग इंटरफेरॉन रिलीज केल्यानंतर ती बाकीच्या सेलला अलर्ट करते, है ना, की व्हायरस आला आहे. इट प्रोटेक्ट नॉन इन्फेक्टेड सेल फ्रॉम द फर्दर व्हायरल. मग बाकीच्या सेल एक व्हायरल अँटीव्हायरल कोड तयार करतील. आणि मग त्याला क्रॉस नाही करू शकणार, तर त्यांचं प्रोटेक्शन होईल. तिथं मरणार आहे पण बाकीच्या सेलला वाचवून मरते. बरोबर. तर हा जो मेकॅनिझम आहे याला आपण काय म्हणतोय? सायटोकाईन. सायटोकाईन बॅरियर. बरोबर. आणि हे 4 प्रकार पडतात कशामध्ये? यस, या ठिकाणी आपण बघतोय दॅट इज इनेट इम्युनिटी. कम ऑन टेल मी, इनेट इम्युनिटी म्हणजे काय? इट इज जनरलाइज नॉन स्पेसिफिक इनबॉर्न इम्युनिटी. बरोबर. इट इन्क्लूड सडन बॅरियर. 4 बॅरियर. फिजिकल बॅरियर. कोण येईल फिजिकल बॅरियर मध्ये? कोण येईल? स्किन आणि म्युकस कोटिंग. सेकंड कोणता? फिजिओलॉजिकल बॅरियर. कोण येईल? टीयर, सलायवा. एस. बरोबर. नंतर थर्ड कोणता आहे? सेल्युलर बॅरियर. कोण इन्क्लूड होणार आहे सेल्युलर मध्ये? काय? सेल्युलर मध्ये आपण या ठिकाणी बघितलं, यस, 2 प्रकारच्या सेल आहे, फॅगोसाइट आणि मॅक्रोफॅज. आणि लास्ट आपण बघितला सायटोकाईन बॅरियर. कोण आहे? इंटरफेरॉन. है ना. बरोबर. तर सायटोकाईन प्रोटीन इंटरफेरॉन. आणि मग इथे आपण कंप्लीट केली इनेट इम्युनिटी. आता दुसरी आहे, सेकंड आहे कोणती? अक्वायर्ड इम्युनिटी. ही जन्मापासून असते का? सगळं नाही भेटत. आपली पण काहीतरी मेहनत पाहिजे, आपली पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी, मोरल, है ना, आपल्या लाईफस्टाईलवर एक डिपेंड आहे इम्युनिटी. पण यस, कोविड मध्ये जी म्हणत होते इम्युनिटी इम्युनिटी वाढवू नाही शकत आपण, है ना, पण कोणती वाढवू शकतो जर कमी झाली तर? अक्वायर्ड इम्युनिटी. बरोबर. अक्वायर्ड इम्युनिटी. तर यस, या ठिकाणी ही कशी आहे? स्पेसिफिक. बरोबर. नॉन स्पेसिफिक नाहीये, जनरलाइज नाहीये. नीटची एक्झाम स्पेसिफिक आन्सर लागेल, तेच आन्सर पाहिजे. सिमिलर पण नाही. बरोबर. है ना. थेरी मध्ये काय बी लिहिलं तर चालून जातंय, पण मग यस, नीट मध्ये थेरी नाही आता. आता काय एमसीक्यू आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, स्पेसिफिक. तर ही पण कशी आहे? स्पेसिफिक. है ना. तर या ठिकाणी बॅक्टेरिया असेल तर स्पेसिफिक अँटीबॉडी त्या बॅक्टेरियालाच किल कर. व्हायरस असेल तर स्पेसिफिक अँटीबॉडी त्या व्हायरसलाच किल कर. बरोबर. है ना. त्याचं एकच काम, तू त्या बॅक्टेरियाला मार. बॅक्टेरियामध्ये वेगळे बॅक्टेरिया आहेत तर अँटीबॉडी पण वेगळे आहे. समजताय का? जेवढे बॅक्टेरिया तेवढी अँटीबॉडी. है ना. स्पेसिफिक आहे बिलकुल.
बरोबर. यस या ठिकाणी डेव्हलप ड्युरिंग लाईफ टाईम. कधी डेव्हलप होते? आपल्या लाईफ टाईम मध्ये. इट इज कॅरेक्टराइज बाय मेमरी. है ना. तुम्हाला एखाद्या वेळेस काय शिकवलं ते आठवत नाही उद्या, पण आपल्या इम्युनिटीला असं नाहीये. एकदा त्या बॅक्टेरियाला मारलं, एकदा त्या एजंटला मारलं, तर त्याची मेमरी लाईफ टाईम असते. सेकंड टाइम तो आला की मेला लागेल. रेडीच असते आपली इम्युनिटी. पहिल्यांदा वेळ लागतो. है ना. पहिल्यांदा आपण आजारी पडतो फर्स्ट टाइम. फॉर एक्झाम्पल अशी किती डिसीज आहे. बरोबर. सपोज चिकन पॉक्स. है ना. कांद्या एकदा होता, नंतर होतात का परत? होत नाही ना. है ना. का बरं होत नाही? नंतर त्याचे काय अँटीजन येत नाही का? येतात, पण आपली इम्युनिटी रेडी आहे. आले की मारला. बरोबर. डेव्हलप होऊन गेली इम्युनिटी. आणि याला मेमरी आहे एन्काउंटरची. बरोबर. या ठिकाणी मारण्याची. बरोबर. जसं मारलं होतं, पहिल्यांदा आपण आजारी पडतो, पण आपण आजारी पडल्यानंतर या ठिकाणी काय होऊन जातं? बरोबर. 4-5 दिवस लागतात, आपण बरे होतो नॅचरली. पण मग आपल्या बॉडीमध्ये आहे ना, यस, आपण काय डेव्हलप करतो? इम्युनिटी. आणि त्याची मेमरी पण. समजलं. तर याला मेमरी आहे ना. हुशार आहेत बिलकुल. अक्वायर्ड इम्युनिटी. अँड ड्युरिंग फर्स्ट एन्काउंटर ऑफ पॅथोजन बॉडी प्रोड्यूस प्रायमरी रिस्पॉन्स इन लो इंटेन्सिटी. सो पहिल्यांदा आला अँटीजन, प्रायमरी रिस्पॉन्स तयार होईल, लो इंटेन्सिटी मध्ये तयार होईल. पण जर सेकंड वेळाला अँटीजन, तर क्विक, फास्ट आणि हाय इंटेन्सिटी मध्ये रिस्पॉन्स. समजतंय? बरोबर. फर्स्ट एन्काउंटर मध्ये इंटेन्सिटी मध्ये तयार होईल. सेकंड एन्काउंटर मध्ये सेम पॅथोजन कॉजेस द सेकंडरी अनामेनेस्टिक रिस्पॉन्स. त्याला काय म्हणतो आपण? अनामेनेस्टिक रिस्पॉन्स इन हाय इंटेन्सिटी. म्हणजे पहिला रिस्पॉन्स है ना या ठिकाणी कमी आहे, पण सेकंड रिस्पॉन्स या ठिकाणी कसा आहे? खूप जास्त आहे. है ना. 4-5 पट आहे. बरोबर. तर अशी ही अक्वायर्ड इम्युनिटी आहे. याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होईल? टी सेल, बी सेल काय कन्सेप्ट आहे? बरोबर. अँटीबॉडी काय कन्सेप्ट आहे? हे सर्व आता आपण या ठिकाणी उद्याच्या लेक्चरला अक्वायर्ड इम्युनिटी बघू. आज आपण या ठिकाणी इम्युनिटीचा पहिला पार्ट संपवला. कोणता? दॅट इज इनेट. क्लिअर आहे? बरोबर. ठीक आहे. येस, यू कॅन जाऊ. संडेला टेस्ट होईल इव्हॉल्युशन वर अगेन. है ना. आज येऊन जाईल तुम्हाला आन्सर की पहिली. बरोबर. पेपर थोडे लेट भेटताय, पण मग अभ्यास करत राहा. डीएनआरपी होईल आज. बरोबर. है ना. आज आपण या ठिकाणी बघू अडॅप्टिव्ह रेडिएशन. सगळ्यांनी अटेंड करायचं, अभ्यास करायचा, मेहनत घ्यायची आहे.